मंडळी, खरंच तुमचा विश्वास बसणार नाही, पण मार्केटमध्ये जी सुंठ मिळते ना, जिंजर पावडर किंवा जिंजर, जी ड्राय जिंजर म्हणतो आपण त्याला, सुंठ मिळते, ती आपण घरच्या घरी तयार करू शकतो या ओल्या अद्रकीपासून किंवा आल्यापासून. हो, खरंच एकदम सोपी पद्धत आहे. तर आता मार्केटमध्ये आलं मिळतं आहे, जास्त महागही नाही आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने आलं विकत आणून घरच्या घरी त्याची मस्त सुंठ बनवू शकता. वर्ष ते 2 वर्ष अजिबात ही सुंठ खराबसुद्धा होत नाही, मस्त टिकते. तर याची जी रेसिपी आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप जास्त सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. चला मग सुरुवात करूया. तर मी इथे जवळपास 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव घेतलेली आहे अद्रक किंवा आलं. तर आलं घेताना थोडंसं घट्ट निवडायचं. कोवळी अद्रक किंवा आलं निवडायचं नाही. खूप जास्त पाण्याचं प्रमाण त्यामध्ये असतं आणि मग सुंठ तयार झाली की ती खूप जास्त कडक होते, ठिसूळ होत नाही. तर अद्रक किंवा आलं निवडताना घट्ट आणि मोठे याचे कंद असे निवडायचे. स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवायचे, कारण याच्यामध्ये भरपूर माती असते. तुम्ही एखादा टूथब्रश वगैरे यूज करून सुद्धा याच्या आतली माती जी आहे ती काढू शकता. मोठे तुकडे असतील तर छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, तुम्हाला हवे तसे. खूप जास्त छोटे तुकडेही करू नका, नाहीतर मग वाळल्यानंतर किंवा पूर्ण सुंठ सुकल्यानंतर खूपच जास्त छोटे पीसेस तयार होतात. तर आता मी 2 ते 3 वेळेस हे जे आलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यानंतर याच्यावरची जी साल आहे ती अशा पद्धतीने आपण पिलरनी किंवा मग स्टीलचा चमचा घेऊन सुद्धा वरून आपण मस्त खरवडून काढू शकतो. खूप आतपर्यंत याला पील करायची गरज नाही आहे, नाहीतर मग आलं जे आहे ते वेस्ट होतं. तर अशा पद्धतीने स्पूनच्या साह्याने, चमच्याच्या साह्याने खूप सोप्या पद्धतीने निघतं आणि फक्त सालच निघते. आतली अद्रक किंवा आलं जे आहे ते वायासुद्धा जात नाही. तर आता मी सगळ्या आल्याची साल अशा पद्धतीने पील करून घेते आहे, काढून घेते आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळं जे आलं आहे ते सोलून घ्यायचं आहे. आता हे पाणी तुम्ही झाडांना घालू शकता. त्यानंतर आता हे जे साल काढलेलं आलं आहे ते आपण पाण्यामध्ये 1 तासाभरासाठी भिजत घालणार आहोत. सोक करून ठेवायचं आहे. पण या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. तर मी इथे अर्ध ते 1 लिंबू या पाण्यामध्ये पिळून घेते आहे आणि पाणी आल्यापेक्षा भरपूर असावं. इथे जवळपास 2 ग्लास पाणी मी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे आलं आहे 1 तासाभरासाठी असंच भिजवून ठेवायचं आहे. यामुळे ह्याच्यामध्ये जी माती आहे किंवा एक्स्ट्राचं काही अजून घाण असेल ती या लिंबाच्या रसामुळे काय होतं, निघून जाते आणि एक ब्लिचिंग झाल्यासारखं या आल्याचं इथे होतं. 1 तास झाल्यानंतर आपण हे जे आलं आहे स्वच्छ या लिंबाच्या रसाच्या पाण्यामधून काढून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तर एकदा स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता परत हे स्वच्छ पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता आपल्याला हे जे आलं आहे याची सुंठ बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये एक सिक्रेट असा इन्ग्रेडियंट घालायचा आहे. तो म्हणजे जो आपण चुना घेतो, म्हणजे आपण जे खाण्याचं पान असतं त्याच्यामध्ये जो चुना वापरला जातो तो ह्याच्यामध्ये घालायचा, जवळपास अर्धा टीस्पून. तर चुन्याचं प्रमाण इथे थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालेल. अर्धा ते 1 टीस्पूनसुद्धा घालू शकता. आता इथे हा जो चुना आहे पाण्यामध्ये विरघळून आपल्याला घालायचा आहे, नाहीतर मग त्याचे जे चंक्स आहेत किंवा गाठी गुठळ्या आहेत तशाच राहतील. तर त्यासाठी आपल्याला चुना व्यवस्थितपणे या पाण्यामध्ये विरघळला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. मी भरपूर असा चुना, जवळपास अर्धा चमचा चुना मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि चुना पाण्यामध्ये विरघळला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता या चुन्याच्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे आलं आहे 24 तासांसाठी भिजत घालायचं आहे. हो, रात्री हे काम करायचं. रात्रभर असंच आलं या चुन्याच्या पाण्यामध्ये मी आता भिजत ठेवणार आहे. थोडीशी प्रोसेस मोठी वाटते 1 ते 2 वेळेस, पण काही हरकत नाही, कारण आपल्याला जर वर्षभरासाठी जर आलं असं साठवायचं असेल तर आपण ही प्रोसेस नक्कीच करू शकतो. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता चुना पूर्णपणे खाली बसलेला आहे. आता आपल्याला हे जे आलं आहे असंच्या असं या चुन्याच्या पाण्यामधून काढून लगेचच वाळत घालायचं आहे. याला धुवायचं नाही, हे सुद्धा इथे लक्षात ठेवा. आणि जो चुना आहे नॉर्मल आपण खाण्यासाठी किंवा पानावरती जो खाण्याचं जे पान असतं नागिनीचं त्यावरती जो चुना लावतो तोच चुना इथे वापरलेला आहे. या आल्याला किंवा अद्रकीला मी धुतलेलं नाही आहे, चुन्याच्या पाण्यातून काढून लगेचच आपण याला 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवणार आहोत. तर वाळल्यानंतर आपली इथे ही सुंठ इथे तयार झालेली आहे. बघू शकता कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस आरामात याला लागू शकतात. त्याच्या आवाजावरून तुम्हाला कळू शकतं मंडळी की मस्त एकदम आतपर्यंत ड्राय झाली आहे ही सुंठ. मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये तयार केलेली होती म्हणून सुंठ एकदम कमी झाली आहे. पण 1 किलो आल्यापासून जवळपास इथे 250 ग्रॅम सुंठ तयार होते जर तुम्ही 1 किलो आलं वापरलं तर. आता ही जी वाळलेली सुंठ आहे तुम्ही कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये, प्लास्टिकच्या बर्नीमध्ये भरून 1 ते 2 वर्षासाठी वापरू शकता. अजिबात खराब होत नाही. चहाचा मसाला करायचा असेल किंवा मग ड्राय जिंजर किंवा सुंठीची पावडर बनवायची असेल, या सुंठीचे छोटे छोटे तुकडे करायचे अडकित्त्याने आणि मिक्सरला छान पावडर तयार करून ठेवायची. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
त्यापूर्वी तुम्हाला माहीत होतं का की घरच्या घरी आपण आल्यापासून अशा पद्धतीने सुंठ तयार करू शकतो? माहीत असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि आजचा व्हिडिओ रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.